मुंबई आणि पुण्यामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। पुण्यामध्ये शरद पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ ते आज 1 तास मुक मोर्चा करतायत, आंदोलनाला बसलेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीकडून बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। तर पुण्यामध्ये शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाला बसलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये शिवसेना भवनच्या बाहेर उद्धव ठाकरे उपोषण करणार आहेत, आंदोलन करणार आहेत। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे हे आंदोलनाला बसणार आहेत। पुण्यामध्ये मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, पाऊस पडतोय आणि शरद पवार आणि सगळेच नेते या आंदोलनाला सध्या बसलेले आहेत। हा पाऊस पडतो आहे आणि हळूहळू वाढत चाललेला आहे। मात्र आत्ताच सूचना देण्यात आलेली आहे की पाऊस कितीही वाढला तरी या आंदोलनामधून कोणीही उठणार नाही। आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, शरद पवार या ठिकाणी आहेत आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते या ठिकाणी आहेत। तिन्ही पक्षांचे विद्यमान आमदार आहेत, माजी आमदार आहेत, माजी महापौर आहेत, अनेक नगरसेवक आहेत। असे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर। आणि शरद पवारांनी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणं, या कृतीतून या बदलापूरच्या प्रकरणाच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधला जो संघर्ष आहे तो आणखी पुढे जाताना दिसणार आहे। जी एक बॅटल लाईन आहे ती डिफाईन झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती। आणि एकीकडे महाविकास आघाडी या आंदोलनांच्या निमित्ताने राज्याचं गृह खातं अपयशी ठरल्याचा दावा किंवा आरोप करणार आहे, करत आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून देखील प्रति आंदोलन आज करण्यात येणार आहेत। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार आहे आणि आरोप हा आहे की विरोधक महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवत आहेत। तर ही अशी आरोप प्रत्यारोपांची जी काही फैरी आहेत त्या दिवसभर आपण पाहणार आहोत। आणि अर्थातच या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती आगामी विधानसभा निवडणुकांची। बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे, मात्र या घटनेच्या निमित्ताने आपल्याला या दोन्ही बाजूंकडून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत। महात्मा गांधींचं भजन या ठिकाणी म्हटलं जातंय, रघुपती राघव राजाराम। आणि या माध्यमातून एकीकडे आम्ही संविधानाचा आदर करतो आहोत हेही सांगण्याचा प्रयत्न आहे। दुसरी महत्वाची गोष्ट या आंदोलनांमध्ये जी जाणवते आहे ती आहे राज्य सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे, ती लाडकी बहीण योजना या आंदोलनांच्या निमित्ताने विरोधकांच्या निशाण्यावरती आहे। आम्हाला 1,500 रुपये नको तर बहिणीला सुरक्षा द्या, अशी घोषणा या महाविकास आघाडीच्या आंदोलनांमधून होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि एका अर्थाने राज्य सरकारसाठी जी योजना निर्णायक ठरणार असल्याचा दावा करण्यात येतो आहे, गेम चेंजर ठरू शकते असा दावा करण्यात येतो आहे। ती लाडकी बहीण योजनाच विरोधकांनी या बदलापूरच्या घटनेच्या निमित्ताने निशाण्यावरती घेतलेली आहे। मंदार, तुमच्याकडे येणारच आहे। आपण आता मुंबईमध्ये जाऊयात। मुंबईमध्ये शिवसेना भवनच्या समोर सुद्धा उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। वेदांत,